वाल्मी कराड यांच्यावर 2 कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि माझ्या याच मागणीसाठी पाहिजे तर सकाळपासून वाल्मी कराड यांची आई जी आहे ते यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते हे वापस घेण्यात यावे व माझ्या मुलाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी सकाळपासून पारुबाई कराड हे पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करत आहे. दुसरीकडे पाहिलं तर वाल्मी कराड यांचे खंड समर्थक आहे हे सकाळपासून पाहिले तर राणी लक्ष्मीबाई टावर सोडून आंदोलन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी पाहिले तर परळी शहरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येते. सकाळपासून आज दुपारपासून पाहिले तर परळीचं मार्केट आहे आज संपूर्ण मार्केट कमिटी व्यापाऱ्याच्या बंद ठेवण्यात आलेलं आहे. नेमकं कशामुळे बंद ठेवण्यात आलं आहे आपण माझ्यासोबत मार्केट कमिटीचे व्यापारी इथं आपण त्यांच्याशी आता काय सांगा सकाळपासून दुपारपासून पाहिले तर मार्केट बंद ठेवण्यात आलेलं आहे काय नेमकं कारण असं तरी संक्रांती आहे. संक्रांतीला आमचं मार्केट लवकर बंद होतं आहे आणि नाहक परळीची जी बदनामी करीत आहेत व्यापाऱ्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला कसं आहे बाहेरचे लोक येईनात. आज आम्ही तर स्वपूर्तीनं बंद केलेलं आहे. अशीच जर परळीची बदनामी होत राहिली आणि व्यापारी आमचा पेट कसा चालल नाही तर ह्या गोष्टीला 1 महिना होऊन गेलेला आहे. या गोष्टीला 1 महिना होऊन गेला आहे. आम्ही तरी काय काम करावं. परळीतले धंदे सगळे कोणी येईनात बाहेरचं कोणी जाईना काही नाही. त्याच्यामुळं आम्हाला राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. आम्ही व्यापारी हा एक वर्ग आहे आणि सगळ्या व्यापाऱ्याचे पोट भरावं. जर असं जर राहिलं तर आम्ही उद्यापासून आमची परळी व्यापारी महासंघातर्फे बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेत आहोत. तसं पाहिजे याच्यामध्ये काही राजकारण केलं जाते. राजकारण हा काहीच नाही आहे. मुद्दाम होऊन ताई आणि साहेबांना हे बदनाम करण्याचा डाव आहे. आम्ही उद्यापासून बेमुदत बंद करणार व्यापारी महासंघ सगळा. आज सकाळून पाहिले तर स्वतः वाल्मी कराड यांची आई सुद्धा पोलीस स्टेशन उपोषण करत आहे. दुसरीकडे पाहिले तर जे मुंजा साहेबांचे संबंधक असतील किंवा वाल्मी कराड यांची सुद्धा ते आंदोलन करत आहेत. आपण सुद्धा सौकुशीनं सकाळपासून आपल्या व्यापार बंद ठेवण्यात आले. हां आता इथून दिशा आपली काय दिशा काय असणार आहे. दहशत काहीच नाही आहे. दिशा आम्ही उद्यापासून व्यापारी बंद बेमुदत बंद करणार आम्ही. आणि जोपर्यंत हे कमी होत नाही हे ते आरोप प्रत्यारोप तोपर्यंत आम्ही बंदच करणार. पूर्ण परळी बंद. आरोप कोण करतंय. आरोप आता हे जे बाहेरचे जे लोक धस आहेत आवाड आहेत. आता आम्हाला यांची नावं तेवढे काही सांगता येणार नाहीत. पण हे विनाकारण साहेबावर आणि ताईवर जे आरोप करायलेत ते आरोप होऊ नयेत आणि परळीला मुद्दाम म्हणून बदनाम करू नये. पॅटर्न म्हणून त्याला बदनाम केलं परळी पॅटर्न बदनाम. परळी पॅटर्न आमचं परळीचं नुकसान व्हायलं ना. व्यापाऱ्यांचं नुकसान व्हायलं ना. व्यापारी यायला तयार नाही कोणी. व्यापार व्हायला तयार नाही. व्यापारी यायला तयार नाहीत कोणी. परळी मुली सोयरिके होणार नाहीत ना अशाच्यानं. दर्शन आहे आता पंचम ज्योतिर्लिंग आहे परळीचं. ज्योतिर्लिंगाला दर्शनाला येणार नाहीत अशानं. त्यासाठी आम्ही बेमुदत परळी बंद करणार उद्यापासून. दादा काय मागणी असेल पाहिलं तर परळीला बदनाम केलं जाते. सर्वप्रथम तर जिल्ह्यातील साहेबांच्या विरोधात जे कारस्थान सुरू होत आहे ह्या कारस्थान इथं थांबलं पाहिजे आणि ह्या कारस्थान थांबल्याच्या नंतरच परळीचं वातावरण सगळं व्यवस्थित होईल. उगा विनाकारण परळीला बिहार झाला आहे कुठं फलाना झालं आहे बिस्ताना झालं आहे तसं काहीही नाही. या ठिकाणी राजकीय लोक आरोप करतात ना. हे राजकीय लोक आरोप करतात पण व्यापारपेठ ही तर सुरळीत चालली पाहिजे. पण तुमच्यामुळे आमचे व्यापार सगळे खराब होत आहेत. कारण आम्हाला सुद्धा लोकलला सगळा माल उपलब्ध नसतो. आम्हाला बाहेरून आणावा लागतो. मग बाहेरून आणत्या वेळेस मग आम्हाला अडचणी येतात. ह्या अशा कुठण्यामुळे जास्त अडचणी वाढलेल्या आहेत त्यातल्या. तर त्यासाठी जे खोटे आरोप करायला येतं यांच्यावरती पहिले शासनानं कारवाई करावी आणि यानंतरच आमचा बेमुदत बंद होईल माघार घेण्यात येईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही जो साहेबांवरती अण्णांवरती हे विनाकारण जे आरोप करत आहेत त्यांच्यावरती जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ही परळीची व्यापारपेठ उघडणार नाही असा व्यापारी महासंघाच्या वतीनं बेमुदत बंद उद्यापासून घेण्यात आलेला आहे निर्णय. आपण पाहिले तर जे पाहिले ते परळीचे जाणूनपूर्वक परळीची बदनामी केली जाते. परळीला पॅटर्न म्हणलं जाते आणि असे ज्यांच्यावर जे आरोप केले जाते राजकीय लोकांनी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे. जोपर्यंत तात्काळ गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत परळीचे मार्केटचे सुरू राहणार नाही असा पोतरी मार्केट कमिटीच्या यापर्यंत घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास मी संभाजी मुंजे टूर्नामेंट परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.